जे लोक भावनिक होऊन मतदान करतील त्यांच्या नशिबामध्ये गरिबी, दारिद्र्य, दुःख आणि असुविधाच पडतील. सत्तेमध्ये असावं असं का वाटतं? सत्ता कशाला पाहिजे महानगरपालिकेची? तर लोक जो त्यांच्या कराचा पैसा पालिकेला देत आहेत त्याची पालिका कचरा करते. तर मला ह्या शहराचं सिंगापूर करायचं आहे. म्हणजे आयडिओलॉजी नावाचा एक जो मेन हे येतो, तर ती आयडिओलॉजी काय आहे? कारण जे शिवाजी महाराजांना शक्य झालं ते मला शक्य आहे, कारण त्यांनी आमच्यासाठी एक रस्ता तयार करून दिला आहे. आमचे ते गुरु आहेत, त्यांच्या मार्गाने आम्ही त्यांचे मावळे म्हणून पाठीपाठी गेलो तर ऑटोमॅटिक तो बदल होईल. आम्हीच कट्टर हिंदू वगैरे ह्याच्या पाठीमागं लोक जाताना दिसतात, तर ह्याच्यावरती काय सोल्युशन आहे तुमच्याकडे? जे मतांचं ध्रुवीकरण करतात भीती घालून की जर प्रगती आहे तर सेफ आहे. हिंदुत्ववादी ही जी या शहराची ओळख बनवण्याचे प्रयत्न खूप मोठ्या पद्धतीने चाललेले आहेत. ते हिंदू राष्ट्र आपण नंतर पाहू, पहिला आपण एक हिंदू गाव बनवूया. समाजकारण आणि राजकारण या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असं म्हटलं जातं. मात्र समाजकारण करणारी व्यक्ती राजकारणात यशस्वी होईलच हे सांगता येत नाही. त्यानं फक्त समाजकारणच करत राहावं अशी ज्या लोकांसाठी तो काम करत असतो त्या लोकांची पण अपेक्षा असते. मात्र या सगळ्याला छेद देत आपलं काम जे आहे समाजकारणाचं ते करत असतानाच राजकारण करणारं एक व्यक्तिमत्व आज माझ्यासोबत गप्पा मारण्यासाठी आहे. मी पण आज पहिल्यांदा त्यांना समक्ष भेटते. सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा त्यांच्या बातम्या वाचून मी त्यांना भेटलेली आहे, पण आज पहिल्यांदा त्यांच्याशी भेटते, त्यांच्याशी गप्पा मारते. तर ते आहेत राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांचे वंशज डॉक्टर नामदेवराव जाधव. तुमचं आसपासच्या किरण या कार्यक्रमामध्ये मी स्वागत करते. आपण पहिल्यांदा भेटत असलो तरी मी तुम्हाला पाहत आलेली आहे. सोशल मीडियावरती तुमचे रील्स मी पाहत असते. तुम्ही समाजकारणाची भूमिका जी आहे ती ठेवली, त्याच्या पलीकडे जाऊन मॅनेजमेंटमधली एक व्यक्ती म्हणून तुम्ही ओळखले जाता. हे सगळं असताना या राजकारणामध्ये सनई छत्रपती शासन या नावाचा पक्ष तुम्ही रजिस्टर केलेला आहे. त्या पक्षाचे तुम्ही राष्ट्रीय अध्यक्ष आहात आणि महापालिकेच्या निवडणुकांमध्ये तुमचे उमेदवार जे आहेत ते उतरवत आहे. सत्तेमध्ये असावं असं का वाटतं? महानगरपालिका ही एक लोकल बॉडी आहे. लोकल बॉडीचा अर्थ होतो की तुमचं रस्ता, पाणी, तुमचा कचरा या सगळ्यांचं मॅनेजमेंट करणं. आणि हे सगळं करण्यासाठी एक सुशिक्षित, अभ्यासू, ज्याला प्रश्नांची जाण येईल, ज्याला सोल्युशन शोधता येतील अशा माणसांची तर गरज असते. आज आपण पिंपरी चिंचवड शहराची परिस्थिती बघितली तर 100 मीटर प्रवास करून दाखवा आणि खड्डेमुक्त जर रस्ता मिळाला तर बक्षीस मिळेल. एक सिग्नल दाखवा जिथे ट्रॅफिक नसेल, बक्षीस मी देईल तुम्हाला. 100 मीटर जाऊन दाखवा कुठं स्पीड ब्रेकर नाही ते मला तुम्ही सांगा. हे सर्व स्पीड ब्रेकर हायकोर्टाच्या आदेशानुसार इल्लीगल आहेत. मग हे कोण बसवतं? अगोदरच ट्रॅफिक आहे, त्याच्यात आणखी स्पीड ब्रेकर आहेत, त्याच्यात आणखी रमलर नावाचा एक प्रकार आहे. स्पीड ब्रेकर नाही, त्या टेकड्या आहेत खरं तर. म्हणजे परदेशामध्ये मी बघितलं. आता मी गेल्या 2 महिन्यापूर्वी सिंगापूर देशाचा दौरा केला, कारण मला ह्या शहराचं सिंगापूर करायचं आहे. तिथे अख्खा देश आम्ही फिरलो, एकही स्पीड ब्रेकर नाही. आणि कुठल्याही प्रगत देशामध्ये रमलर ही संकल्पना आणि स्पीड ब्रेकर ही संकल्पना ही फक्त भारतातच आहे. नागरिकांना शिस्त लावण्याऐवजी नागरिकांना अडथळा कसा निर्माण होईल बघायचं. एखाद्याने केला सिग्नल जम्प, लावा ना 5,000 रुपयाचा दंड. दुसऱ्यांदा जम्प केला, लावा 25,000 रुपयाचा दंड. कशाला पोलीस इथं उभे करताय? मी सिंगापूरमध्ये 1 आठवडा होतो, एक पोलीस मला कुठं दिसला नाही, पोलीस स्टेशनही दिसलं नाही. कायद्याचा हा धाक असला पाहिजे. सत्ता कशाला पाहिजे महानगरपालिकेची? तर लोक जो त्यांच्या कराचा पैसा पालिकेला देत आहेत त्याची पालिका कचरा करते. सिंगापूरमध्ये कचऱ्याच्या बदल्यात वीज मिळते, नागरिकांना सुविधा मिळतात, त्यांच्या मुलांना शिक्षण फ्री मिळतं, त्यांना नागरिकांना इन्शुरन्स फ्री आहे, हॉस्पिटल्स फ्री आहेत. इकडे लोक टॅक्स किती भरतात माहिती आहे का? भारतातले 68%. जेव्हा ते 100 रुपये कमवतात त्यातले 68 रुपये ते सरकारला देतात. मग ह्या पैशाचा विनियोग करण्याची जबाबदारी सरकारची आहे, पालिकेची आहे. आणि तिथे मात्र चोर डाकू येऊन बसतात आणि त्या सगळ्या करोडोरुपी जमा केलेल्या पैशाचा कचरा करतात आणि मग ही शहरं सगळी अशी बकाल होत जातात. मला भीती आहे या शहराचं भविष्यात केपटाऊन होऊ शकतं, या शहराचं काबूल होऊ शकतं. ही 2 उदाहरणं किंवा तेहरान होऊ शकतं. ही 3 उदाहरणं अशी आहेत की जिथं केवळ पाणी नाही म्हणून राजधान्या मोकळ्या झालेल्या आहेत. आज या पिंपरी चिंचवड शहरात ज्या प्रकारे मागेल त्याला इमारत परवानगी, कारण बिल्डर, पुढारी आणि अधिकारी हे 3 पार्टनर आहेत बरं का. या शहरातल्या जेवढ्या बिल्डिंग आहेत तुम्ही कुठलीही बिल्डिंगचा डेटा मागवा, नेक्सस आहे, एक टोळकच आहे. अधिकारी एका बाजूला बिल्डरला पार्टनर आहेत, एका बाजूला पुढाऱ्यांना पार्टनर आहेत, पुढारी एका बाजूला बिल्डरला पार्टनर आहे, एका बाजूला अधिकाऱ्याला पार्टनर, असा त्रिकोण आहे. त्यामुळे अस्ताव्यस्त कशाही बिल्डिंग बांधतायत.
पाण्याची व्यवस्था नाही, रस्त्याची व्यवस्था नाही, कचऱ्याची विल्हेवाट नाही आणि STP प्लांट 19 आहेत, 5च चालू आहेत, बाकी सगळे बंद आहेत. नद्यांची अवस्था काय त्याच्यामुळेच झाली? आहे की STP प्लांट फक्त नावाला आहेत आणि बंद ते आहेत. चालवतंय नेमकं कोण SPT प्लॅन? काही नाही, STP प्लॅन फक्त उद्घाटन करायचा, उद्घाटन करताना फक्त स्विच ऑन करायचं, त्याच्यानंतर कायमस्वरूपी बंद. माझं तुम्हाला सिंगल म्हणणं असं आहे की जर STP प्लॅन चालू आहेत पिंपरी चिंचवड शहरातले, त्यांची दर महिन्याची लाईट बिलं दाखवावी, म्हणजे लक्षात येईल हे चालू होते का बंद होते. अशा खूप टेक्निक्स आहेत की एखादी गोष्ट चालू आहे की नाही ते शोधण्याची. उदाहरणार्थ आपल्या शहरामध्ये 12-13 ठिकाणी असे मध्ये काही मशीन उभ्या केल्यात सिग्नलला, चौकात. ते काय आहेत की डस्ट पोल्युशन कमी करण्यासाठी आहेत. त्यातल्या किती चालू येतो? आता मी हा प्रश्न बोलणार म्हणून ते चालू आहेत बरं का काही ठिकाणी, पण त्याचं दर महिन्याचं बिल बघा आणि आश्चर्य वाटेल तुम्हाला, जी वस्तू 3.5 लाखात बनली आहे ते जे चौकात बसवलेत ना, त्यांची कॉस्ट 1.5 कोटी रुपये लावलेली आहे एकेका वस्तूची. फक्त लोखंडाचे सांगाड्यान उभे किती पट केले, झालं हे? 10 पट झालं हे. बरोबर, म्हणजे 3.5 लाख कुठे आणि 1.5 कोटी कुठे. म्हणजे बघा ना तुम्ही, 3.5 10 पट म्हणले तर 35 लाख, 30 पट 40 पट कॉस्ट आहे आणि एकालाही राज्य सरकारची तांत्रिक मान्यता नाही. म्हणून तिथे सुशिक्षित माणूस पाहिजे ज्याला हे सगळं टेक्निकल कळतं. राज्य शासनाने 200 कोटी रुपये दिले ते या पिंपरी चिंचवड शहरातील प्रदूषण कमी व्हावं, इथल्या नागरिकांचं चांगलं आयुष्य मिळावं म्हणून. दुर्दैवाने हे सगळे पैसे अशा वायफळ वाया घालवलेले येतं. त्या फॉगर मशीन काय घे, हे काय घे वगैरे. म्हणजे अभ्यास, ते जे पालिकेचे अधिकारी जातात ना अभ्यास करायला, ते काय गांजा पितात का आणखी काय पितात मला माहीत नाही. तिथला स्टडी करायचा त्यांचा अँगलच नसतो. जातात, फोटो काढतात, परत येतात आणि चुकीचं काहीतरी घेऊन येतात. इथे जी मेट्रो चालते की नाही आता, ती 3 डब्याची आहे मॅडम. ही मेट्रो सिंगापूरमध्ये ह्या पठ्ठ्यांनी बघितली. त्या सिंगापूरमध्ये 3 डब्याची मेट्रो आहे. कुठे माहिती आहे का? एअरपोर्ट टर्मिनल 1 टू टर्मिनल 2ला जोडायला आहे. तर ह्या मूर्खांनी, कमी अंतरासाठी. हां कमी अंतरासाठी, तर ह्या बावळटांनी एवढी हजारो कोटीची इन्व्हेस्टमेंट केली, 10,000 कोटीची, आणि 3 डब्याची मेट्रो बनवली आहे. म्हणजे सिंगापूरमध्ये 18 आणि 20 डब्याची मेट्रो आहे, यांनी 3 डबे. मग तुम्ही एवढी इन्व्हेस्टमेंट केलीच आहे ना मेट्रोवरती 10,000 कोटीची, तर 20 डबे बनवायला काय हरकत आहे? जेणेकरून कुणीच माणूस बसची वाट बघणार नाही, प्रायव्हेट गाडी नको, डायरेक्ट तो मेट्रोला येईल आणि जाईल पुढे. 3 डब्याची ती मेट्रो ती एवढ्या वेगाने धावते की तुम्ही रिक्षाने त्याच्या अगोदर पोचू शकता. हे काय आहे? सिंगापूरमध्ये BRT आहे, म्हणजे MRT आहे, मास रॅपिड ट्रान्झिट, म्हणजे खूप लोकांना खूप वेगाने एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी नेणारी वेगवान यंत्रणा. इथं काय, खूपच कमी लोकांना खूपच कमी वेगाने खूपच कमी वेळ घेऊन जाणारी यंत्रणा. मला एक प्रश्न असा एक आहे की तुम्ही जो पक्ष स्थापन केला आता, की एकीकडं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष असतील किंवा भाजपचं काय अजेंडा हे सगळ्यांना माहिती आहे की त्यांना प्रादेशिक पक्ष जे आहेत ते संपवायचे आहेत, आणि प्रादेशिक पक्षांची अवस्था काय आहे किंवा जे छोटे पक्ष आहेत त्यांची अवस्था काय आहे हे सगळं माहिती असताना तुम्ही पक्ष स्थापन केलेला आहे. हे कशासाठी? म्हणजे आयडिओलॉजी नावाचा एक जो मेन हे येतो, तर ती आयडिओलॉजी काय आहे आणि हे धाडस का? ज्यावेळी अख्ख्या देशाला असं वाटत होतं 400 वर्षाच्या गुलामीनंतर की संपूर्ण हिंदू संपला, संपूर्ण या भारतातले भूमिपुत्र संपले, अशा वेळी जिजाऊंना वाटलं की आपण आपल्या मुलाला राजा करूया आणि संपूर्ण देशावर जे मुघलांचं एक छत्री अंमल आहे, काबूल कंदारपासून ते बंगाल बिहारपर्यंत, त्याला आपण छेद देऊया. सुरुवातीला असंच शिवाजी महाराजांना पण लोकांनी विचारलं की हे सगळं शक्य होईल का? मला वाटतं हे शक्य होईल, कारण जे शिवाजी महाराजांना शक्य झालं ते मला शक्य आहे, कारण त्यांनी आमच्यासाठी एक रस्ता तयार करून दिला आहे. आमचे ते गुरु आहेत, त्यांच्या मार्गाने आम्ही त्यांचे मावळे म्हणून पाठीपाठी गेलो तर ॲटोमॅटिक तो बदल होईल. आणि कोणताही पक्ष ज्यावेळी निर्माण होतो त्यावेळी तो छोटा असतो आणि हळूहळू त्याचा विस्तार होत असतो. महाराष्ट्राच्या क्षितिजावर मात्र आम्ही पुढच्या 5 वर्षात पूर्णपणे आमचंच आकाश असेल. पण या सगळ्यामध्ये हा देश ज्या लोकशाहीच्या मूल्यांवरती चालतोय आणि सगळेजण जे म्हणतात की बाबा हा देश सगळ्यांचा आहे, सगळ्या धर्मियांचा आहे, आणि मग एक हाती सत्ता, सगळं एक चाललेलं जे आहे की पूर्ण, तर त्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुमच्या या कृतीचा फायदा हा भाजपला होईल असं म्हटलं जाते. मतविभाजनासाठी तुम्ही सगळं हे करताय असंही विरोधक म्हणतात. आता तुमचे विरोधक कोण हाच एक खरा प्रश्न आहे. दोन्ही सत्ताधारी पण विरोधक पण ते तुमचे विरोधक आहेत, पण ते असं म्हणतात की तुमच्यामुळे भाजपचा फायदा होणार आहे. इकडचे लोक म्हणतात, भाजपवाले म्हणतात की नाही ह्यांच्यामुळं इकडचा फायदा होणार आहे. हे नेमकं काय? जे 2 पक्ष असं म्हणतात की माझ्यामुळे याचा फायदा होणार आहे, माझ्यामुळे त्याचा फायदा होणार आहे, त्या दोघांनी 16 तारखेला वाट बघावी, माझ्यामुळे जनतेचा फायदा होणार आहे. पण मग तुम्हाला असं वाटलं नाही का की तुमची जी काही विचारधारा असेल त्या विचारधारेला अपेक्षित असलेला कुठलाही पक्ष इथं नाहीये की ती तुमची विचारधारा मिळते आणि त्या पक्षासोबत जावं, तिथून हे माझी जी विचारधारा आहे ती भूतकाळात काय काय रामायण महाभारत झालं याच्यावर चर्चा मी करत बसत नसतो.
मला भविष्य कसं घडवायचं देशाचं, समाजाचं, त्याच्यावर मी चर्चा करत असतो. आणि म्हणून मला तसं विजनरी लिडरशिप करायला आवडतं, की कमी काळात, कमी वेळात, कमी मनुष्यबळात, कमी खर्चात एखादा प्रश्न कसा सोडवता येईल ह्याच्यावरती माझं मॅनेजमेंटचं स्किल मी अप्लाय करत असतो. जसं मी तुम्हाला सांगितलं की मी एका दिवसात या शहराचं ट्रॅफिक अर्ध्यावर आणू शकतो, बरोबर. तसं असे खूप काही सोल्युशन्स आहेत आणि त्या विचाराचे मला कोण माणसं सापडली तर आम्ही त्यांच्याबरोबर जरूर टाईप करू. पण आज असं मला कोणी या म्हणजे ह्या शहरात तरी वाटत नाही, कारण जे 2 प्रमुख पक्ष आहेत त्या दोघांवरती भ्रष्टाचाराचे डाग आहेत. अक्षरशः त्यांचे कपडे ओले चिंब झालेत भ्रष्टाचारांनी. पहिल्या लोकांनी जास्त भ्रष्टाचार केला म्हणून लोकांनी दुसऱ्यांना निवडून दिलं, त्यांनी तर तिच्यावर डाकच टाकला. मग या सगळ्या परिस्थितीमध्ये मी कोणाशी युती करावी, कशासाठी? आणि जे लोक आमच्याबद्दल चर्चा करतायत, भले ती निगेटिव्ह करू, पॉझिटिव्ह करू, आय वेलकम देम ऑलवेज. कारण लोक आपल्याबद्दल चर्चा करतायत हे खूप महत्त्वाचं असतं. दबक्या आवाजात का होईना पण लोक आपल्याबद्दल बोलत आहेत हे महत्त्वाचं आहे. जसं म्हणतात ना पिक्चरमध्ये डर जरुरी आहे, तसं राजकारणामध्ये चर्चा जरुरी आहे. पण तुम्ही मॅनेजमेंटबद्दल बोलताय, तुम्ही प्रश्नांबद्दल बोलताय, तुम्ही जे तुमचे व्हिडिओ जेव्हा मी बघते तेव्हा तुम्ही थेट घुसता कुठल्याही कार्यकर्त्यामधला कार्यालयामध्ये आणि मग दाखवता इथं अधिकारी नाही आहे, इथं लाईटच चालू आहे कुणी नसताना. किंवा तो मी तुमचा एक व्हिडिओ बघितला होता इथलाच मेट्रो स्टेशनच्या जवळचा, की रस्ता कसा छोटा झाला, नाही रस्ता कसा छोटा झालाय रस्त्यावरचा, की फुटपाथ केवढा आहे आणि रस्ता केवढा आहे, पार्किंग सगळं ते तुम्ही दाखवलं होतं. लोकांना हे प्रश्न आहेत, पण लोक मतं देताना नेमका काय विचार करतात? कारण की मग बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है, अशा सगळ्या गोष्टी जेव्हा येतात आणि मग आम्हीच कट्टर हिंदू वगैरे ह्याच्या पाठीमागं लोक जाताना दिसतात, तर ह्याच्यावरती काय सोल्युशन आहे तुमच्याकडे? हे लोक कसं थांबवणार? उत्तम सोल्युशन आहे. जे लोक भावनिक होऊन मतदान करतील त्यांच्या नशिबामध्ये गरिबी, दारिद्र्य, दुःख आणि असुविधाच पडतील. लाडकी बहीण आहे ना, त्यांना असं वाटतंय त्या महिलांना की आपल्याला 1,500 रुपये मिळत आहेत. इकडे 1,500 चालू केले, त्याच्याबरोबर दारूचे रेट आहेत ना 40% वाढवलेले आहेत. म्हणजे यांच्या कुटुंबातीलच काही लोकांकडून हे पैसे काढले जातात. कोणतंही सरकार स्वतःच्या खिशातून रुपया देऊ शकत नसतं. देर इज ओनली अ डायव्हर्शन ऑफ द फंड्स. ओके, फक्त निधीचं इकडून तिकडे पळवापळवी असते. लाडक्या बहिणींना जे पैसे दिलेले ते दुसऱ्या बहिणींचे पळवून दिलेत. उदाहरणार्थ या महाराष्ट्रामध्ये दरवर्षी आदिवासी विभागासाठी हजारो कोटीची तरतुदी केली जातात आणि त्यातल्या 90% तरतुदी परत पळवून नेल्या जातात. त्याच्यामुळे ते पैसे त्या गरीब महिलांचे येतं ज्या शहरातील महिलांना वाटले गेलेले आहेत. त्यामुळे सरकारने काही त्या महिलांवर उपकार केलेले नाहीत. एका बहिणीचं काढायचं आणि दुसऱ्या बहिणीला द्यायचं. एका बहिणीच्या घरातच चोरी करायची आणि दुसऱ्या बहिणीला ओवाळणीमध्ये टाकायची आणि नंतर कळतं की अरे आपली तिजोरीच लुटली गेलेली आहे. आज महाराष्ट्र राज्यावरती 1,18,000 कोटीचं कर्ज आहे. ते कोण फेडणार आहे? ते अल्टिमेटली जनतेच्याच बोकांडी टॅक्सच्या रूपाने आहे. त्यामुळे जगात कोणत्याही देशाने अशी मुफ्तची योजना लावली तो देश बाद झालेला आहे, जनता बर्बाद झालेली आहे. त्यामुळे लोकांनी अशा मोफतच्या सवलती घेणं बंद करावं. राहिला प्रश्न जे मतांचं ध्रुवीकरण करतात भीती घालून की एक आहे तो सेफ आहे, मला असं वाटतं की जर प्रगती आहे तर सेफ आहे. अमेरिका सुपर पॉवर ह्याच्यामुळे नाही आहे की त्यांनी खूप मंदिरं बांधली, चर्च बांधले, मशिदी बांधल्या. अमेरिका सुपर पॉवर याच्यामुळे आहे की त्यांनी युनिव्हर्सिटी बांधल्या, त्यांनी शाळा बांधल्या, त्यांनी हॉस्पिटल्स बांधल्या, त्यांनी प्रयोगशाळा काढल्या, त्यांनी वैज्ञानिकांना प्रोत्साहन दिलं, खेळाडूंना प्रोत्साहन दिलं, शिक्षकांना प्रोत्साहन दिलं. तर तो देश सेफ आहे की ज्याची टेक्नॉलॉजीमध्ये बेस आहे. बाकी सगळे बेसलेस आहेत. पण पुणे आणि पिंपरी चिंचवड ही 2 धुळी शहरं मानली जातात, पण या शहराचं कल्चर, दोन्ही शहरांचं कल्चर, संस्कृती जी आहे ती एकदम वेगळी आहे. पुण्याची एक सांस्कृतिक ओळख आहे आणि सांस्कृतिक राजधानी म्हणून पुणे ओळखलं जातं. पिंपरी चिंचवड उद्योगनगरी आहे. वेगवेगळ्या देशभरातल्या वेगवेगळ्या राज्यातले, महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातला कष्टकरी, बहुजन, 18 पगड जातीतला जो वर्ग आहे तो इथे येतोय, पोट भरतोय. या शहराला स्वतःची अशी ओळख नाही आहे काही. ही ओळख निर्माण करत असताना आत्ता ज्या पद्धतीनं हिंदुत्ववादी ही जी या शहराची ओळख बनवण्याचे प्रयत्न खूप मोठ्या पद्धतीने चाललेले आहेत, ते रोखणार कसे तुम्ही? कारण हे पण एक मोठं आव्हान आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला देत असताना, त्याच्यावरती बोलत असताना शहराची ओळख, आयडिओलॉजी, लोकशाही, ज्या संविधानावरती हे सगळं चालतंय ते संविधान, हे सुद्धा महत्त्वाचे मुद्दे आहेत आणि लोक त्याच्याकडे बघत नाही आहेत का? हा एक प्रश्न. तुमच्यापुढे ते आव्हान आहे का नाही, असं काय वाटतं तुम्हाला? तुम्ही जे म्हणायला सांगितलं की नाही की हिंदुत्वाचं हे सगळं चालू आहे असं तसं वगैरे, माझं एक त्याच्यावरती एक छोटासा विचार असा आहे की जेव्हा एखाद्या फॅक्टरीमध्ये गाडी बनवली जाते, मोबाईल बनवला जातो, कुठली वस्तू बनवली जाते, त्याचं छोटंसं पहिले प्रोटोटाईप बनवतात की हे किती सक्सेसफुल होईल, हे कसं चालेल, ह्याच्यामध्ये काय फीचर्स टाकावे लागतील, काय एडिट करावं लागतील, काय डिलीट करावं लागतील, काय एडिशन करावं लागतील, असं सगळं ते दुरुस्ती होतात.
तर आपण हिंदू राष्ट्र ही संकल्पना ज्यावेळी तरुणांना काही लोक सांगतात त्यावेळी मला असं म्हणायचं की ते हिंदू राष्ट्र आपण नंतर पाहू, पहिलं आपण एक हिंदू गाव बनवूया, आदर्श हिंदू गाव बनवूया, जिथल्या रस्त्यांमध्ये खड्डे नसतील, जिथल्या रस्त्यांमध्ये स्पीड ब्रेकर नसतील, एक असं आदर्श हिंदू गाव जिथल्या शाळा सर्वांना फुकट असतील, मोफत असतील, एक आदर्श असं हिंदू गाव जिथले दवाखाने सगळ्यांना मोफत असतील, एक आदर्श हिंदू गाव जसं सिंगापूर देशामध्ये प्रत्येक नागरिकाचं मासिक उत्पन्न 12 लाख आहे, तसं एक आदर्श हिंदू गाव ज्याच्यामध्ये प्रत्येक तरुणाला किमान लाखभर रुपये महिन्याला मिळतील, उत्पन्न मिळेल, असं एक हिंदू गाव ज्याच्यामध्ये कोणत्याही महिलेचा बलात्कार सोडा, विनयभंग करायची कोणी हिंमत करणार नाही असे कायदे असतील, एक असं हिंदू गाव जिथे 24 तास पाणी पुरवठा असेल, एक हिंदू गाव असं की ज्याचं कचरामुक्त असेल, एक असं हिंदू गाव बनवूया जिथे 24 तास लाईट असेल, एक असं हिंदू गाव जे धूळमुक्त असेल, एक असं हिंदू गाव ज्याच्या वाढ म्हणूया आपण की जो ट्रॅफिक मुक्त असेल, असं पहिले प्रोटोटाईप ते करूया. हे शक्य झालं, एक हिंदू आदर्श गाव आपण बनवलं की मग हिंदू तालुका बनवायला घेऊ, हिंदू तालुका बनवला की मग हिंदू जिल्हा बनवू, हिंदू जिल्हा झाला की मग हिंदू राज्य बनवू, आणि हे सगळं सक्सेसफुल झालं की मग हिंदू राष्ट्राकडे आपण जाऊ. हे करताना जे काही तरुणांच्या लक्षात येईल ना, त्यावेळी आपोआपच ते सिंगापूरच्या दुबईच्या दिशेने जातील. पण हे आता जर तुम्हाला थेट भाजपने ऑफर दिली की चला तुम्ही म्हणतोय तुमचा सगळा अजेंडा मान्य आहे, तुम्ही जाल त्यांच्यासोबत? अजिबात नाही, कारण माझ्यासारख्याला ऑफर ते देतील याची शक्यता कमी आहे. कारण जर दिलीस, राजकारणात काही होऊ शकतं, राजकारणात काय होऊ शकतं, पण मी पक्ष याच्यासाठीच काढला की मला बोलण्याचं स्वातंत्र्य पाहिजे, मला जे काय वाटतं ते विचार कृतीत आणण्याचं स्वातंत्र्य पाहिजे. मला जर एखाद्याने चॉईस दिली की तुम्हाला मृत्यू आणि स्वातंत्र्य यातली चॉईस काय पाहिजे, तर मी स्वातंत्र्याची चॉईस करेल. मी मरणाला घाबरणारा माणूस नाही, म्हणून तो पक्ष काढला ना. राजकारणामध्ये कुठल्याही राजकीय पक्षाला सत्तेच्या समीकरणं जुळवताना जात आणि धर्म याची गणितं आधी जुळवावी लागतात. तुम्हाला ती किती महत्त्वाची वाटतात? जात आणि धर्माची ही जी गणित आहेत ना, त्याला छेद देण्यासाठीच आम्ही आमच्या पक्षाचा झेंडा लाल ठेवलेला आहे. आमचं प्रत्येक जे आहे ना ते लाल ह्याच्यामध्ये बनतं, कारण तो हिंदू असेल, मुसलमान असेल, शीख असेल, ईसाई असेल, पंजाबी असेल, जैन असेल, कुणी असेल, ह्या सगळ्यांचे कपड्यांचे रंग वेगळे असतील, पण रक्ताचा रंग फक्त एकच आहे आणि तो लाल आहे. आणि म्हणून आत्तापर्यंत जे लोकांनी राजकारण केले, निळा झेंडा दाखवून, पिवळा झेंडा दाखवून, हिरवा झेंडा दाखवून, भगवा झेंडा दाखवून, हे सगळं फ्रॉड आहे. या तरुणांना फक्त एकच दाखवा, तुमचा अजेंडा काय, झेंडा नका दाखवू, अजेंडा दाखवा. आणि ह्या सगळ्या गोरगरिबांचा किंवा सगळ्या नागरिकांचं रक्त जर लाल आहे ना, तर सगळ्यांची एकच आस आहे, सगळ्यांचा एकच ध्यास आहे, त्यांना प्रगती करायची आहे. आणि म्हणून आम्ही कोणाची मॅच न होणारा असा लाल कलर घेतलेला आहे. हा क्रांतीचा आहे, क्रांतीचा हा रंग आहे. पण सध्या जर बातम्या आम्ही रोज देतोय, आम्ही बघतोय की ग्रामपंचायतीपासून अगदी मग ते लोकसभेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुका असू द्यात, आता पालिकेच्या निवडणुका चालू आहेत, रोज भाजपचं कमळ जे आहे ते फुलते, सगळेजण तिकडे जात आहेत, त्या कमळाकडे आकर्षित होत आहेत. असं असताना तुम्हाला लोक किती स्वीकारतील आणि तुम्हाला का स्वीकारावं? एक गोष्ट अशी आहे की जर एखाद्या जहाजामध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवले तर ते जहाज बुडतं. एखाद्या जहाजामध्ये गरजेपेक्षा जास्त लोक एका बाजूला बसवले तरी ते जहाज कलंडतं. आणि जर एखादं जहाज खूप ओव्हर कॉन्फिडन्समध्ये एखाद्या वादळाला सामोरं जायला गेलं तर ते बुडतं. उदाहरण तुम्हाला सांगतो, टायटॅनिक नावाचं एक जगातलं अवाढव्य आणि जगातलं महागडं असं जहाज बनवलं गेलं, ज्याची जाहिरातच अशी केली होती की कधीही न बुडणारं जहाज. आणि म्हणून जगातल्या हजारो श्रीमंत लोकांनी त्याचं तिकीट काढलं. वाईट गोष्ट ही आहे की फक्त त्या जहाजाला एक छोटीशी दुर्बीण लावायची राहिली होती, आणि त्या दुर्बिणीमुळे एवढं मोठं अवाढव्य अजिंक्य असं ते जहाज, कधी न बुडणारं जहाज, एका बर्फाच्या डोंगराला, हिमनगाला ठोकलं गेलं. आणि पहिल्याच प्रवासातलं ते जहाज शेवटचा प्रवास करून थांबलं. तसं बऱ्याचदा होत असतं. पण त्या जहाजामध्ये जे कमळाचं फूल आहे त्याच्या पाकळ्या सगळ्यांना आकर्षित करतायत आणि सगळे त्याच्याकडे खेचले जात आहेत ना, ही तर परिस्थिती आहे. या लोकांना काही नियम माहीत नसतील, जे लोक पळापळी करतायत ना. कोणतंही फूल हे सूर्य उगवल्यावर उमलतं आणि सूर्य मावळल्याबरोबर ते क्लोज होतं. जे आकर्षित झालेले ते बिचारे कायमचे असे कैद होतील, कारण प्रत्येकाचा सूर्योदय आहे, प्रत्येकाचा सूर्यास्त आहे. म्हणजे भ्रमर जे आहेत ना, भुंगे म्हणतात त्याला, माशा म्हणू आपण त्याला, मधमाशा म्हणा हवं तर. दिवसा ठीक आहे, पण संध्याकाळ व्हायला आली ना तर सावध व्हावं, कारण ते फूल जे आहे बंद होत असतं आणि त्यात कदाचित त्याचा गुदमरून मृत्यू होऊ शकतो. हा राजकीय प्रवास सुरू करण्या अगोदर तुमच्या आवडीचा पक्ष कुठला होता? म्हणजे तुम्ही कोणाचे सपोर्टर होतात? काय काय होतं? मी कोणत्याही राजकीय पक्षाचा सभासद नव्हतो. नाही नाही, असं सर्वसामान्य नागरिक म्हणून किंवा मतदार म्हणून आपलं एक असतं ना की नाही, काय आपल्याला कुठली कधीच बाबा की राज्यघटनेला अभिप्रेत असणारं किंवा दुसऱ्या बाजूला अगदी टोकाचं त्याच्या विरोधातली एक दोन विचारधारा आहेत ना वेगवेगळ्या, कुठली विचारधारा तुम्ही फॉलो करता? अजिबात नाही.
मी कुठल्याही पक्षाला कधीच लाईक केलेलं नाही, नाही. विचारधारा कुठली फॉलो करता? विचारधारा आमची शिवाजी महाराजांची विचार तेवढीच विचारधारा. बाबासाहेबांनी जे संविधान लिहिले, स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि प्रत्येक नागरिकाला उत्कर्षाची समान संधी, हेच आमचं फॉलोअप आहे. मग या सगळ्या पार्श्वभूमीवरती आत्ता तुम्ही तुमचा पक्ष जो आहे, राष्ट्रीय पक्ष जो आहे, त्याचे उमेदवार पिंपरी चिंचवडमध्ये किती असतील, पुण्यात किती असतील, कसं हे गणित कसं जुळवलंय? आम्ही पिंपरी चिंचवडच्या 128 जागा पूर्ण लढवू. पुण्यात पण आम्ही बऱ्याचशा सीटा लढवणार आहोत. मुंबईत आम्ही सीटा लढवतोय आणि नवी मुंबईत पण लढवतोय. कमी जागेवरती, क्षेत्रफळावरती फोकस करून जास्तीत जास्त प्रभावी रणनीती वापरून जास्त रिझल्ट देण्याचं आमचं यावेळची स्ट्रॅटेजी आहे. तुमचं चिन्ह काय असेल? 30 तारखेला 2 वाजता सांगेल. दिवस खूप कमी आहेत असं अजून तुम्ही आमचा इतिहासच आहे. मोगलांचं सैन्य निघालं, ह्या बातम्या याच्या 4-6 महिन्यांनी ते दख्खनमध्ये पोचायचे. शिवाजी महाराजांचं सैन्य निघाल्याची कधीच कुठं बातमी नसायची, पण एका दिवशी, एका रात्रीत मराठे सरसर वर चढायचे, किल्ला ताब्यात घ्यायचे आणि सकाळी सूर्योदयाबरोबर भगवा फडकताना दिसायचा. आम्ही त्याच गनिमी काव्याचे, त्याच शिवाजी महाराजांचे, त्याच जिजाऊंचे मी वारसदार असल्यामुळे आम्ही त्याच रणनीतीनं चाललेलो आहोत. गनिमी कावाच करू. ओव्हर ए नाईट सगळ्या महाराष्ट्राला आमचं चिन्ह कळून जाईल. चिन्ह कळेल, पण लोकांपर्यंत पोचणं आहे. पुन्हा लोकांनी तुम्हाला का स्वीकारावं? आम्ही या शहराला धूळमुक्त करण्यासाठी, ट्रॅफिक मुक्त करण्यासाठी, या शहराला आम्ही टेरर मुक्त करण्यासाठी आम्ही लढतो आहे. या शहराला टेरर मुक्त करण्यासाठी दहशतमुक्त शहरात करण्यासाठी. कसली दहशत आहे? या शहरामध्ये नाही, महाराष्ट्राच्या प्रत्येक तालुक्यात दहशत आहे. घराणेशाही म्हणजेच दहशत आहे. दुसऱ्या कोणी उभं राहायचं नाही म्हणजे काय? तर ही जी दहशत आहे की बिनविरोध निवडणूक करणे, ही सुद्धा एक दहशत आहे. एखाद्या मी सांगतोय त्यालाच तिकीट मिळालं पाहिजे, बाकीच्यांनी खाली बसा, ही सुद्धा दहशत आहे. आणि मतदारांनी एकाच पक्षाला मतं द्यायला तयार व्हा, ही सुद्धा दहशत आहे. अमेरिकेची प्रगती काय आहे, युरोपची आणि इतर देशांची प्रगती काय आहे? कारण ते कधी डेमोक्रेटिकला निवडतात, कधी रिपब्लिकला निवडतात. तुमच्या सोबत बाउन्सर आहेत, कसली दहशत आहे? बाउन्सर घेऊन का फिरता? नाही, आपण आपल्या सुरक्षेची व्यवस्था ठेवणं हे शिवाजी महाराजांच्या पण चरित्रातून शिकलं पाहिजे. शिवाजी महाराज खूप शूर होते पण आणि तो म्हणून काळ वेगळा होता. आपण लोकशाहीमध्ये आहोत. इथं नाही, एक आपण जरी वेगळे लोकशाहीमध्ये जण असलो तरी त्याच्यामध्ये. आपल्याला माहीत नसेल की 18/11/2023ला माझ्यावरती पुण्यामध्ये हल्ला काही राजकीय गुंडांनी केला होता. आणि जेव्हा जेव्हा असं राजकीय काही वातावरण तापतं, त्यावेळी मग काही लोकांच्या भावना दुखावतात. काही लोकांना असं वाटतं की आपलं उलटंपालटं सगळं होईल ह्या माणसामुळे. मग असे काही लोक असामाजिक तत्वांना चिथावणी देत असतात. कुठं गाडीवर हल्ला कर, कुठे आम्हाला मेंटली डिस्टर्ब करायचा प्रयत्न करायचा किंवा दबाव टाकायचा प्रयत्न करायचा. तर त्या अनुभवातून आम्ही सावध आहोत. आणि आपल्या दबाव सुरक्षे- येतोय, आत्ताही दबाव येत आहेत, धमक्या येत आहेत? अजिबात नाही. कारण मी पहिलाच जो अनुभव घेतलेला आहे, त्या अनुभवाने हे मी दाखवून दिलेलं आहे की मी जगातल्या कोणत्याही शक्तीपुढे झुकणारा नाही. मृत्यूची मला परवाच नाही. कारण मी ज्या घराने जन्म घेतलेला आहे ते आमचं म्हणजे बारसच झालेलं असते मृत्यूबरोबर. त्यामुळे आम्ही काही, आणि त्या हल्ल्यानंतर तर माझा पुनर्जन्मच झालेला आहे. त्यामुळे मी याच्या पुढचा कुठलाही हल्ला असेल त्याला घाबरण्याचं मला काही कारणच राहिलं नाही. एक शेवटचा प्रश्न, जरी पक्ष छोटा असला, तुम्ही हे करताय, या सगळ्या ह्याच्यामध्ये आत्ता महाविकास आघाडी म्हणून जी काही हे आली होती, पण ते काही कुठे आता ते जुळत नाहीयेत की प्रत्येकजण आपापल्या ह्याच्यावरती. पण या सगळ्यांचं एक म्हणणं आहे की जर इथं सगळ्यांसाठीचं चांगलं वातावरण हवं असेल तर भाजपसारखा हिंदुत्ववादी अजेंडा राबवणारा जो पक्ष आहे त्या पक्षाला रोखलं पाहिजे. आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये तुमची पण जी विचारधारा आहे, तुम्ही सांगताय की शाहू फुले आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज हा मानणारी विचारधारा तुमची आहे. असं असताना मग तो मतविभाजनाचा फटका जो आहे तो तुमच्यामुळे बसणार नाही असं वाटतंय का? तुम्ही मतं खाण्यासाठी उमेदवार उभे करा. मी जो मगाशी प्रश्न विचारला होता, मतं खातील तुमचे उमेदवार, मग त्याचा फायदा जो आहे तो कोणाला होणार? आम्ही मतं खाण्यासाठी वगैरे हे काही छोट्या मोठ्या चर्चा करत असतील ते छोट्या मोठ्यासाठी शक्य आहे. आमच्यासाठी नाही, आम्ही मतं खाण्यासाठी नाही, या महाराष्ट्राचं मतं बदलण्यासाठी आम्ही उभे आहोत. आणि हे जे काही अलायन्सचं चाललेलं आहे, म्हणजे रोज बातम्या येतात, अलायन्स झालं, अलायन्स तुटलं, अलायन्स झालं. तर मला असं वाटतं की जर काही लोकांना असं वाटत असेल की एका मोठ्या पक्षाला रोखण्यासाठी सगळ्या छोट्या पक्षांनी एकत्र यायला पाहिजे, तर माझ्यासारखा पक्षाध्यक्ष, माझ्यासारखा पक्ष आहे, सनई छत्रपती शासन, आमच्यावर कुठलाही डाग नाही, आमच्यावर कुठलंही बालंड नाही, आमच्यावर कुठलाही म्हणजे शिंतोडा कोणी उडू शकलेलं नाही. तर आमच्यासारख्या पारदर्शी, स्पष्ट, दूरदर्शी अभ्यास असणाऱ्या व्यक्तीच्या सोबत या सगळ्यांनी यावं. या सगळ्या पक्षांनी एकत्र येऊन आमच्या पक्षाच्या चिन्हावरती तिकीट लढवावी. आम्ही एकटे इनफ आहोत 1 to 1 फाईट करायला आणि आम्ही जिंकून दाखवू. जर कोणाला वाटत असेल मतविभाजनाचा प्रश्न तर. लोकसभेनंतर विधानसभेच्या आत्ताच्या निवडणुकांचा जो ट्रेंड आहे त्या ट्रेंडमध्ये केवळ राजकारणीच भ्रष्टाचारी आहेत असं नाही, तर इथला मतदारसुद्धा भ्रष्ट झाला आहे असं म्हटलं मी तर ते चुकीचं ठरणार नाही. मग इथला मतदार जो आहे तो आमिषांना बळी पडत असेल तर तुम्ही त्या मतदाराला कसं तुमच्याकडे वळवणार? याच्याबद्दल मी स्वतः काही सर्वे केलेले आहेत की मतदाराला पैसे वाटले जातात का, खरंच वाटले जातात का, किती वाटले जातात. त्याच्यातले 2 घटक आहेत.
80% लोक असे आहेत की ज्यांनी आयुष्यात एकही कोणाचा रुपया घेतलेला नाही. 80% मतदार असे आहेत बरं का, की ज्यांनी कधी कोणाच्या पैशाला हात लावलेला नाही. राहिलेले 20% जे मतदार आहेत ते गरीब असतात, बऱ्यापैकी मध्यमवर्गीय असतात. त्यांच्या घरी पैसे नेऊन देण्याचा एक ट्रेंड सुरू झालेला आहे. म्हणजे मतं द्यायला लोक तयार नाहीत. 40% लोक मतदानालाच येत नाहीत. तर हे जे नाराज लोक घरी बसलेत त्यांना कसं तरी आमिष दाखवून मतदानाला आणायचं असे काही लोकांची स्ट्रॅटेजी असते. मग ते गाडी पुरवणे असेल, जेवण असेल, ढाबा उघडणं असेल, दारूच्या बाटल्या असतील, कधी पैठणी साड्या वाटणे असतील, खेळ घेणे असेल वगैरे, असे सगळ्या माध्यमातून काही प्रत्यक्ष लाच असते, काही इनडायरेक्टली लाच असते. ज्या देशातील मतदाराला किंवा ज्या मतदारसंघाचं भविष्य लाच घेणाऱ्या मतदारांनी ठरवलेले असेल त्या मतदारसंघात कधीच विकास होणार नाही. आणि ज्या ठिकाणी लोक पैशाचं आमिष टाळून पारदर्शीपणे जो खरोखर त्या मतदारसंघाचा विकास करू शकतो अशा व्यक्तींना ज्यावेळी ते निवडतील, ते सुद्धा जात, धर्म, भाषा, प्रांत ह्याच्या चौकटी भेदून त्या माणसाची खरोखर गुणवत्ता पाहून त्याला निवडून देतील. त्या समाजाचं, त्या प्रभागाचं, त्या देशाचा विकास शक्य असतो. हे सिंगापूरने दाखवले, दुबईनं दाखवले, अनेक युरोपियन छोट्या देशांनी सुद्धा दाखवलेले. त्यामुळे आता मतदारांनी निळा झेंडा, पिवळा झेंडा, हिरवा झेंडा, भगवा झेंडा असं न करता त्या माणसाचा अजेंडा काय, त्या पक्षाचा अजेंडा काय याचा व्यवस्थित अभ्यास करून, जसं आपण कुठलंही औषध घ्यायच्या अगोदर दुसऱ्या कोणत्याही डॉक्टरला विचारतो हे औषध खरोखर योग्य आहे का, तसा हा उमेदवार नीट आहे का, आणि हे तपासण्यासाठी त्या व्यक्तीचं तुम्ही सोशल मीडिया पहा, त्याचं प्रोफाईल चेक करा, त्याची विचारधारा कळेल, त्याची लायकी कळेल, त्याची पात्रता कळेल, त्याची क्षमता कळेल, त्याची गुणवत्तासुद्धा कळेल, आणि मग मतदान करायला पाहिजे. तुमच्याशी गप्पा मारून मजा आली. राजकारणाच्या या सगळ्या धामधुमीत, नाही निवडणुकीच्या या सगळ्या धामधुमीमध्ये एक वेगळं काहीतरी मांडण्याचा, वेगळं आपलं म्हणणं जे आहे ते मांडण्याचा प्रयत्न डॉक्टर नामदेवराव जाधव करतायत. त्यांचा एक वेगळा दृष्टिकोन आहे. आयडिओलॉजीच्या पलीकडे जाऊन मॅनेजमेंटवरती त्यांचा भर जो आहे तो सगळा या गप्पांमधून आपल्याला कळाला. छान वाटलं. बोलत राहूयात. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू.